सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. वृत्तनिवेदक एस रविराज. महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, महाराष्ट्र राज्य एस टी कर्मचारी अधिकारी युनियन, महाराष्ट्र परिवहन कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचारी युनियन आणि ऑल संघटना युनियन माध्यमातून सरकारी निमसरकारी क्षेत्रातील विविध कर्मचाऱ्यांच्या मागण्या, अडीअडचणी सोडविण्याचं काम या युनियनमार्फत केलं जातं. मागील 1.5-2 वर्षापासून सातत्याने महानगरपालिकेवरची आपण बरीच आंदोलने करत आलो आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये चालू असलेला नियमबाह्य अप्रशासकीय कारभार, नियमबाह्य चार्जेस, वर्षानुवर्षे एकाच खात्यात 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष काम करण्याच्या पद्धती याबाबत आणि कर्मचाऱ्यांची थकीत देणे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस कर्मचाऱ्यांना घेणं, कोविड कालावधीपासून अडकलेल्या ठेकेदारांच्या पेमेंटबाबत पेमेंट देणं आणि कामगारांच्या भरत्या करणं आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये नियमित करणं आणि क्रिकरोस त्याला दिवंगत कामगार चांगू शिंदे यांचं नाव ठराव देणं, सरकारी कार्यालयामध्ये तैलचित्र दिवंगत कामगार चांगू शिंदे यांचं लावणं, सतीश प्रधानांचं लावणं, गडकरी रंगायतांना लावणं, ज्यांचा काही इतिहास नाही, ज्यांचं काही कार्य नाही अशा लोकांचे फोटो, मग ते गडकरी रंगायतन असेल, दादाजी कोंडे स्टेडियम असेल, तरण तलाव असेल की महानगरपालिकेच्या ते नरेंद्र बल्लाळ सभागृह असेल किंवा स्थायी समिती सभागृह असेल, या सर्व सरकारी कार्यक्षेत्रामध्ये ज्यांचं कार्य नाही, ज्यांचा इतिहास नाही, महानगरपालिकेसाठी योगदान नाही, अशा सर्व लोकांचे फोटोज नामकरण केले जातात. परंतु 1960 पासून, पूर्वकालापासून 1960 पासून ठाणे जिल्हा, ठाणे महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका ते महानगरपालिका प्रस्थापित करण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे, मग ते माजी नगराध्यक्ष नारायण कोळी, गहम कोळी, मारुतराव शिंदे, सतीश प्रधान, दिवंगत कामगारांचे चांगू शिंदे यांचे नगरसेवक, पहिले महापौर सतीश प्रधान, दुसरे महापौर वसंतरावजी डावकरे, ज्यांना चांगू शिंदे यांनी निवडून महापौरपदी बसवलं. कामगार वसाहत असून दादाजी कोंडे स्टेडियम मैदान करणं आणि तिथे दादाजी कोंडे स्टेडियम होणं, गडकरी रंगायतन, मारुतराव शिंदे तरण तलाव, संपूर्ण ठाणे परिसर, ठाणे स्टेशन परिसर विकास करणं, या संपूर्ण क्षेत्रामध्ये आणि 1980मध्ये प्रथम मोबाईल व्हॅन घनकचरा विभागामध्ये आणणं, हा सर्व प्रकारचं मोठा इतिहासाचं काम ठाणे शहर डेव्हलपमध्ये योगदान आहे. अशा या महान पुरुषांचं मारुतराव शिंदे असतील, सतीश प्रधान असतील, दिवंगत कामगारांचे चांगू शिंदे असतील, नारायण कोळी असेल, गम कोळी असेल, जे जुने जाणती लोक होती, ज्यांनी ठाणं घडवलं, या लोकांचा कुठेही इतिहास दिसून येत नाही, कुठेही त्यांचा फोटो नाही. इवन दो महानगरपालिका सभागृहामध्ये, नरेंद्र बळाल सभागृहामध्ये सर्वांचे फोटो लावायला पाहिजेत, तिथे फोटो नाहीत. नको त्या माणसाचं, ज्याचं काही योगदान नाही असं नरेंद्र बळालांचा फोटो लावलेला आहे. इतिहासकारांचे, राष्ट्रीय पुरुषांचे फोटो नाहीत, परंतु नरेंद्र बळालांचा फोटो लावलेला पाहिजे. परंतु नरेंद्र बळालांचा फोटो लावलेला आहे. स्थायी समितीला पेंटसीचा फोटो लावला आहे, ज्याला शासन नियमावली बसत नाही आहे.
आणि कुठलाही ठराव नाही आहे. अशा प्रकारचे नामकरण केले जाते आणि आत्ता नुकतंच गेल्या महिन्यामध्ये ठाणे वैभवला 50 वर्ष झाले म्हणून ठाणे वैभव चौक, आलमेळा चौक इथे बोर्ड लावला गेला. म्हणजे लोकल बॉडी नसतानाही नामकरण केले जाते आणि आमच्या वडिलांचं दिवंगत कामगार चांगो शिंदेंचं क्रिक रस्त्याला नामकरणाचा प्रस्ताव 10 वर्ष झाली मंजूर होऊन, परंतु अद्याप ठराव केला जात नाही. त्याविषयी विविध आंदोलन आज 10 तारखेचं होतं अर्धनग्न आंदोलन, तर प्रशासनाने 9 तारखेला माझ्याबरोबर 2-2 तासभर चर्चा केली. उपायुक्त गोदापुरे मुख्यालय, अतिरिक्त आयुक्त 2 मुख्यालय यांनी माझ्याकडे सविस्तर चर्चा केली. आम्ही ते करतोय आणि तुम्हाला लिखित पत्राद्वारे देतोय. आणि राहिला बोनसचा प्रश्न, बोनस आम्ही हा देतोय. अतिरिक्त आयुक्त 2 यांनी सांगितलं बोनस आम्ही हा कर्मचाऱ्यांना बोनस देतोय, परंतु बोनस निश्चितीचा आकडा हे आयुक्त ठरवतील. बोनस निश्चितीचा आकडा आयुक्त ठरवतील असं सांगितलं. त्यामुळे सकारात्मक बोलणी झाल्यामुळे आजचं माझं आंदोलन 10 तारखेचं अर्थात मागे घेण्याला तो तर स्थगित केलेला आहे. अशा प्रकारे